सगळं कळतंय, पण अहो आबांच्या ऑपरेशन पेक्षा जास्त महत्वाची आहे का माझी परीक्षा? दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. तू अभ्यासावर फोकस कर, पैशांची काळजी करू नको, मी बघतो काहीतरी. हो सर थांबा. हो 7 लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे. एकट्या जीवाकडून जमा करणं अवघड ही गोष्ट नाही होणार. हो मला कळतंय सगळं, पण मी करेन प्रयत्न आणि ही एवढी मोठी अमाऊंट मी एकटाच उभं करेन. ठीक आहे? हो सर, पण तुमच्याकडून जर ही रक्कम जमा नाही झाली तर आबांचं ऑपरेशन थांबेल. त्यांच्या जीवाचं काय? राणी, असं नाही होणार काय? मी म्हंटल ना मी प्रयत्न करेन, मी करेन मॅनेज. तुला विश्वास नाहीये का माझ्या एवढी मोठी अमाऊंट मी एकटा उभा करू शकेनच? आणि हे बघ, तू अभ्यासावर लक्ष दे. तू जर एक्झाम दिलीस तर आबांना बरं वाटेल. हां, त्यांचा तरी विचार कर ॲटलिस्ट. ठीक आहे सर, मी देते अभ्यासाकडे लक्ष. आबांची काळजी घ्या, मी येतो. तुम्ही काळजी घ्या. विक्रांत, कपाटामध्ये पैसे होते ते कुठे आहेत? विक्रांत, कपाटातले पैसे कुठे आहेत? मालती काकीला दिलेत. काय? तू वेडा झालायस का? मला न विचारता 7 लाख रुपये त्या मालतीला, त्या म्हातारीला दिलेस? अरे त्यांची लायकी तरी आहे का? विक्रांत, अरे पैसे दिले नसते तर त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन झालं नसतं आणि तो म्हातारा लवकर गचकला असता. हे कसं कळत नाहीये तुला? रचकला असताच. ऑपरेशन झालं काय किंवा नाही झालं, तो म्हातारा मरणार आहे. जर का नाही झालं तर एका दिवसात मरेल, पण झालं तर त्याला आपण रोज मारायचं. म्हणजे एकदा का त्याचं ऑपरेशन झालं की उठता बसता त्याला सांगायचं की त्याचं ऑपरेशन आपल्यामुळे झालंय. त्याला जाणीव करून द्यायची की त्याचा प्रत्येक श्वास हा आपल्यामुळे त्याला घ्यायला मिळतोय. फार स्वाभिमानी समजतात ना स्वतःला ते. त्यांचा स्वाभिमान असा ठेचायचा ना की जगणं हराम व्हायला हवं त्यांचं. आणि ते इंद्रा राणी आपल्या उपकारामुळे आपसुकच आपल्या समोर मान खाली घालून जगतील. वाह विक्रांत, सुपर प्लॅन आहे तुझा. काय रे, तू तर माझ्यापेक्षा शातीर निघालास. तुझ्या प्लॅन प्रमाणे आपण रोज त्या म्हाताऱ्याला थोडं थोडं मारूयात. पण त्यासाठी ऑपरेशन आपल्या पैशातून व्हायला हवं. होणार. त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन आपल्याच पैशाने होणार. तो इंद्रा आणि राणी एवढ्या कमी दिवसांमध्ये कुठून आणणार आहे तेवढे पैसे? सगळ्यांच्या नशिबात आपल्या उपकाराखाली गुदमरून मरणच लिहिलंय. एकदा आपल्या पैशाने हे ऑपरेशन होऊ देत, मग बघ रोज रोज थोडं थोडं त्यांना कसं मारते ते. सात दिवसात 7 लाख रुपये कुठून आणतील सर? नाही राणी, सरांवर विश्वास ठेव. सर करतील काय ना काय. तू ना आता अभ्यासावर लक्ष दे. पण सगळ्यात आधी विक्रांत सरांना पैसे घेण्यासाठी नाही मीच म्हणाले. मी चूक केली आहे का नाही म्हणून. नाही, इंद्रजित सरांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. ते करतील पैशांची जुळवाजुळव. आणि तू अभ्यासावर लक्ष दे. तुझं वकील होणं पण खूप महत्वाचं आहे. बस. पण सर एवढे पैसे कसे काय जमा करतील? हे
तरी अवघड काळात ते एकटेच पैसे जमवण्यासाठी धडपड करतायत आणि मी इथं अभ्यास करत बसली. बरोबर नाहीये. काहीतरी केलं पाहिजे राणी. आणि असं बसून चालणार नाही.